मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही. जालन्यामध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. तर जालन्याची ओळख आता स्टील, स्किल आणि सिल्क सिटी अशी होणार, मुख्यमंत्र्यांचं विधान. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा पेपरफुटी आंदोलनाबद्दल निरुत्तर. शिक्षण क्षेत्रात जबाबदारीने काम करणारा नेता भाजपकडे नाही. 2029ला सत्ता बदल होण्याचं पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य. भंडाऱ्यात नाना पटोलेंच्या नेतृत्वात काँग्रेसचं सत्याग्रह आंदोलन. उत्तराखंडमध्ये मल्लिकार्जुन खरगेंच्या सभेनंतर करण्यात आलेल्या शुद्धीकरणाच्या विरोधात काँग्रेस आक्रमक. राज्यात शरद पवारांची राष्ट्रवादी ॲक्शन मोडवर. उद्या आणि 16 ऑगस्टला सर्व जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक. यवतमाळमध्ये भाजपची भव्य तिरंगा रॅली. 250 फूट लांबीचा तिरंगा ध्वज घेऊन विद्यार्थ्यांच्या घोषणा. शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या रॅलीत नागरिकांचा सहभाग. गडचिरोलीत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून व्यसनमुक्ती रॅलीचं आयोजन. दारू, ड्रग्सच्या विरोधात विद्यार्थ्यांची जनजागृती. 400हून अधिक विद्यार्थ्यांचा रॅलीमध्ये सहभाग. गडचिरोलीमध्ये रानभाजी महोत्सवाचं प्रदर्शन आणि या प्रदर्शनामध्ये कर्टुलं, पाथरी, मशरूमसह विविध रानभाज्या. तर राज्यभर बाजारपेठ उपलब्ध करून देणार, मंत्री आशिष जयस्वाल यांचं आश्वासन. अकोला पोलिसांच्या ताफ्यामध्ये 18 नवीन बोलेरो गाड्यांचा समावेश. गस्तीसह आपत्कालीन परिस्थितीत कामांना वेग येणार. पालकमंत्र्यांच्या हस्ते गाड्यांना हिरवा झेंडा. बुलढाण्यामध्ये शेतकऱ्याकडून सापडलेली 2 ग्रॅम सोन्याची पोत प्रामाणिकपणे पोलिसांकडे सुपूर्द. शेतकरी प्रकाश चोपडेंच्या प्रामाणिकपणाचं कौतुक. भंडाऱ्याच्या आदिवासी वसतिगृहाच्या अटी शर्तींच्या विरोधात विद्यार्थ्यांचं प्रकल्प कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन. प्रकल्प अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांचं निवेदन. नाशिकच्या मालेगावमधल्या मोहपाडेमध्ये विविध मागण्यांसाठी मेंढपाळांचा बिराड मोर्चा. शेकडो मेंढ्यांसह वनविभाग कार्यालयावरती धडक. मागण्या मान्य झाल्या नाही तर उद्या तीव्र आंदोलनाचा इशारा. लातूर शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे वेळापत्रक विस्कळीत. नागरिकांची मोठी गैरसोय. काही भागामध्ये गुरुवारी तर काही भागामध्ये शनिवारी होणार पाणी पुरवठा.